नमस्कार. आज आपण इयत्ता 6वी मध्ये नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर, लँड या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. त्या टॉपिकमधील आपण काही महत्त्वाच्या घटकांविषयी माहिती पाहिलेली आहे मागच्या तासाला, की ज्यामध्ये आपण नॅचरल रिसोर्सेस कोणकोणते आहेत, नैसर्गिक संसाधने कोणती आहेत, पृथ्वीची आवरणे कोणती, नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, की पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत आणि त्याच घटकांना आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणतो. एअर, वॉटर अँड लँड आर फॅक्टर्स important for sustaining the living world on the earth and fulfilling their basic needs. They are called natural resources. नॅचरल रिसोर्सेसमध्ये आपण स्पेअर्स ऑफ दी अर्थ पाहिले, पृथ्वीची आवरणे, लिथोस्पियर, हायड्रोस्पियर, ॲटमॉस्फियर. लिथोस्पियर कशाला म्हणायचं, हायड्रोस्पियर कशाला म्हणायचं, ॲटमॉस्फियर, आणि या तिन्हींना मिळून आपण बायोस्पियर म्हटलेलं आहे. याविषयी आपण माहिती पाहिलेली होती. जमीन आणि पाण्याचं वर्गीकरण पण पाहिलेलं आहे. पृथ्वीवरती 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. हेही विवरण आपण पाहिलेलं आहे. आत्ताच्या तासाला आपण हवा या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, व्हॉट आर दी 5 लेयर्स ऑफ दी ॲटमॉस्फियर? वातावरणाचे 5 कोणकोणते थर आहेत? तर आपण गेल्या वर्षी पाचवीला परिसर अभ्यास भाग 1 मध्ये पृथ्वी आणि सजीवसृष्टी या धड्यामध्ये हे वातावरणाचे 5 थर पाहिलेले आहेत, ज्यांना आपण नावे दिलेली होती: तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. हे असे 5 स्तर आहेत आणि त्यांच्याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत. द एअर इन द ॲटमॉस्फियर अराउंड द अर्थ कंटेन नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस. पृथ्वीभोवताली असणाऱ्या वातावरणामध्ये हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि 6 निष्क्रिय वायू आहेत, की जे पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणामध्ये आहेत. नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याच्या वाफा आणि धूलिकण या सर्वांचा समावेश हवेमध्ये होतो. द स्ट्रॅटोस्फियर कंटेन्स अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस इन दी एअर. स्ट्रॅटोस्फियर म्हणजे तपांबर. या तपांबरामध्ये वातावरणामधील एकूण वायूच्या 80% वायू असतो. तर व्हाईल दिस प्रपोर्शन इज अबाउट 19% इन द स्ट्रॅटोस्फियर. स्थितांबरामध्ये हे प्रमाण 19% असते. स्थितांबर म्हणजेच स्ट्रॅटोस्फियर. फर्दर इन द मेसोस्फियर अँड आयनोस्फियर. दलांबर व आयनांबरमध्ये या वायूंचं प्रमाण हळूहळू कमी झालेलं असतं. The proportion of the mass of the gases goes on decreasing. Gases are not found in exosphere and beyond. स्थितांबर पासून जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं हवा ही विरळ होत गेलेली असते. त्यामुळे दलांबर व आयनांबरमध्ये वायूंचं प्रमाण कमी होतं व बाह्यांबर एक्झोस्फिअरमध्ये आणि त्या पलीकडे तर वायूच आढळत नाहीत. यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. आपण आत्ताच पाहिलेलं आहे की हवा ही अनेक वायूंचं मिश्रण आहे. हवेमध्ये अनेक वायू मिसळलेले असतात, म्हणजेच अनेक मिश्रणांनाच आपण हवा म्हणतो. यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस अँड इज द चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ दी अर्थ ॲटमॉस्फियर. हवा हाच वातावरणाचा मुख्य घटक आहे. बिसाइड्स these gases, air also contain water vapor and dust particles. या वायूंबरोबरच हवेमध्ये धूलिकण आणि बाष्प देखील
असतं. दी अमाऊंट ऑफ गॅसेस इन द एअर इज ग्रेटेस्ट नियर दी surface and decreases as we go higher and higher from the surface. That is, air becomes rare at higher altitude. म्हणजेच हवेतील वायूंचं प्रमाण हे भूपृष्ठाजवळ जास्त असतं आणि भूपृष्ठापासून जसं वर जाऊ तसं हवेचं प्रमाण हे कमी कमी होत जातं. म्हणजेच हवा ही भूपृष्ठालगत दाट असते आणि भूपृष्ठापासून जसं वर जाऊ तसं हवा ही विरळ होत गेलेली असते. द प्रोपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर अँड सम ऑफ दीज युजेस आर गिव्हन इन हिअर. हवेमधील जे वातावरणाचे काही घटक आहेत आणि त्या घटकांचे काही उपयोग आहेत, हवेतील काय उपयोगी वायू आहेत, त्या वायूंचे उपयोग आपण कशा प्रकारे करतो. सम युजेस ऑफ गॅसेस इन द एअर आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी प्रोपोर्शन ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. हवेमध्ये वेगवेगळ्या वायूंचं काय प्रमाण आहे. नायट्रोजनचं प्रमाण हे 78% असतं, ऑक्सिजन 21% असतो, ऑर्गॉन 0.9%, अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द एअर हवेतील वेगवेगळे इतर घटक आणि वायू असतात त्यांचं 0.07% प्रमाण असतं. तर कार्बन डायऑक्साईड हा हवेमध्ये 0.03% असतो. अशा प्रकारे आपण हवेतील वायूंचं प्रमाण पाहिलेलं आहे. सम युजेस ऑफ गॅसेस इन द एअर. हवेमध्ये काही जे महत्त्वाचे वायू असतात त्या वायूंचे आपण वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतो आणि ते उपयोग आता आपण पाहूयात. नायट्रोजन आपल्या सर्वांच्या परिचयाचा. हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकिंग ऑफ फूडस्टफ्स. म्हणजे सजीवांना जी आवश्यक प्रथिने असतात ती मिळवण्यासाठी, प्रोटीन्स म्हणजे प्रथिने, आणि ही प्रथिने मिळवण्यासाठी सजीवांना नायट्रोजनची आवश्यकता असते. आणि अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ जे हवाबंद केलेले असतात त्या हवाबंद पॅकेटमध्ये नायट्रोजन वायूचा वापर केलेला असतो. जेव्हा आपण कुरकुरे किंवा इतर वेपर्स वगैरे पाकिट आणतो त्या पाकिटामध्ये ते जे खवा असतो तो निम्मा असतो आणि त्याच्यामध्ये जी हवा असती ती हवा म्हणजेच नायट्रोजन असते. पुढचा वायू आहे ऑक्सिजन. नेसेसरी फॉर रेस्पायरेशन इन लिव्हिंग थिंग अँड फॉर कंबशन. ऑक्सिजन वायू सगळ्यात महत्त्वाचा आहे की जो आपल्या सजीवांसाठी श्वसनासाठी उपयोगी पडतो आणि ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजनचा उपयोग होतो. कार्बन डायऑक्साईड. Plants use it for producing their food used in fire extinguishers. कार्बन डायऑक्साईडचे 2 उपयोग आहेत. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये वनस्पती कार्बन डायऑक्साईड वायू घेतात आणि ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात की जो ऑक्सिजन वायू आपण स्वतः प्राणवायू म्हणून वापरतो. युज्ड इन फायर एक्स्टिंग्विशर्स. अग्निशामक नळकांडे असतात त्या अग्निशामक नळकांड्यामध्ये सुद्धा आग विझवण्यासाठी ह्या कार्बन डायऑक्साईडचा वापर केलेला असतो. पुढचा वायू आहे ऑर्गॉन. युज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब्स. विजेच्या बल्बमध्ये हा ऑर्गॉन वायू वापरलेला असतो. हेलियम. युज्ड फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनवर चालणाऱ्या विमानांमध्ये हेलियमचा वापर केला जातो. काही विमानांना पंखे नसतात अशा वेळेस हेलियम वायू वापरला जातो. पुढचा आहे निऑन. इट इज युज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईट. डेकोरेटिव्ह लाईट्स म्हणजे जाहिरातींसाठी आणि रस्त्यावरच्या दिव्यांमध्ये याचा वापर केलेला असतो. पुढचा क्रिप्टॉन. युज्ड इन फ्लोरोसंट ट्यूब्स. फ्लोरोसंट पाईपमध्ये वापर केलेला असतो. झेनॉन. फ्लॅश फोटोग्राफी. फोटोमध्ये जे फ्लॅश सोडलेले असतात त्या फ्लॅशमध्ये ह्या झेनॉन वायूचा वापर केलेला असतो. आता आपण सम युजेस ऑफ द गॅसेस इन द एअर.
हवेमधील जे काही वायू आहेत त्यांचे उपयोग पाहिलेले आहेत. नायट्रोजनचा उपयोग काय होतो, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, आर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन हे युजेस आहेत. तुम्ही एक एक यूज जरी लिहिला आणि पाठ केला तरी चालतोय. प्रत्येकाचे एक एक युजेस लक्षात ठेवायचे. ह्यांचा वापर आपल्याला प्रश्न 2 प्रकारे येतो. जोड्या लावाचा एक प्रश्न म्हणून येतो आणि राईट युजेस ऑफ दी गॅसेस इन द एअर असे 2 प्रश्न येतात. हे दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग होतो. आता पुढं आहे ऑलवेज रिमेंबर. हे नेहमी लक्षात ठेवायचे आपल्याला. हे फक्त आपल्या माहितीसाठी आहे. The living world on the earth is sustained due to the balance between various gases and other constituent of the air. म्हणजे हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून आहे किंवा सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी मदत होते. The atmosphere is very important filter. वातावरण हे एक शुद्ध असणं महत्त्वाचं आहे. इट अलाउज द लाईट अँड द हीट ऑफ द सन टू रीच द अर्थ विच इज नेसेसरी फॉर लाईफ. जीवनासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोचवण्यासाठी तसेच अन्य घटकांना थांबवण्यासाठी वातावरणात ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. कारण ह्या वातावरणामुळे सूर्यापासून येणारे जे हीट आहे, अतिनील किरण आहेत ती आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत. विच इज नेसेसरी फॉर लाईफ बट इट प्रिव्हेंट्स हार्मफुल एलिमेंट्स फ्रॉम रिचिंग दी अर्थ. इट इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग, क्लाउड्स, स्नो अँड रेन आर प्रोड्युस्ड. की ज्याच्यामुळे धुके, हिम, पाऊस यांची निर्मितीसुद्धा वातावरणामुळे शक्य होते. म्हणजेच हवेतील हे जे विविध वायू आहेत हे विविध वायू वातावरणाचा समतोल राखण्याचा आणि पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकवून ठेवण्याचं काम करतात. आणि स्थितांबराच्या खालच्या बाजूला हा ओझोन वायूचा थर असतो की ज्या ओझोन वायूच्या थरामुळे सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणं आहेत ती पृथ्वीपर्यंत येऊ शकत नाहीत आणि पृथ्वीला धोका पोचवू शकत नाहीत. अशा प्रकारे आपण आज एअर या घटकाविषयी माहिती पाहिली आणि हवेतील काही जे महत्त्वाचे वायू आहेत त्या वायूंविषयी माहिती पाहिलेली आहे. तुम्ही आता जे शिकवलेलं आहे युजेस ऑफ दी गॅसेस किंवा प्रपोर्शन ऑफ दी व्हेरियस गॅसेस इन दी एअर ही आकृती काढून ठेवा, युजेस लिहून ठेवा आणि नंतर मी स्वाध्याय देणार आहे. धन्यवाद. काही अडचण असल्यास, काही शंका असल्यास तुम्ही